ओके, सो मागच्या रीलवर आलेले काही प्रश्न. आम्ही रेग्युलरली झुंबा करतो, ते फिटनेससाठी इनफ आहे का? काही लोक रेग्युलरली बॅडमिंटन खेळतात, काही लोक रनिंग करतात, काही लोक स्विमिंग करतात, काही लोक जॉगिंग, वॉकिंग, सायकलिंग, रोप स्किपिंग, पण ते एकाच प्रकारची ॲक्टिव्हिटी करत असतात. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या कार्डिओ वर्कआउट्स आहेत, म्हणजे आपल्या हृदयासाठी आणि लंग्ससाठी काम करणाऱ्या एक्सरसाइजेस आहेत, ज्याच्यामध्ये आपला हार्ट रेट वाढतो आणि आपले हार्टचे मसल्स स्ट्रॉंग होत असतात. पण फिटनेससाठी 4 गोष्टी आवश्यक आहेत. एक तर कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस, जो आपला तुम्ही जे रेग्युलर एक्सरसाइज करतात त्याने मिळतोय. दुसरा जो इम्पॉर्टंट भाग आहे तो आहे स्ट्रेंथ, म्हणजे मसल आणि जॉईंटमध्ये स्ट्रेंथ असणे, त्यासाठी आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग वर्कआउट्स करणं आवश्यक आहे. तिसरा कॉम्पोनंट आहे तो म्हणजे मोबिलिटी फ्लेक्झिबिलिटी, त्यासाठी आपल्याला मोबिलिटी फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइजेस असतात किंवा योगा पण त्याला मदत करतं. आणि फोर्थ जो आहे तो बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन, याच्यासाठी योगा आणि बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन एक्सरसाइज असतात, ते आपल्याला हेल्प करतात. मग त्यामुळे तुम्ही जर एका प्रकारची ॲक्टिव्हिटी करतात तर ते इनफ नाही आहे का? ॲक्च्युली तुम्ही कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी डेली जर करत असाल, त्यामुळे तुमची लाईफस्टाईल ही ॲक्टिव्ह मानली जाते. तुमचं मेंटल हेल्थ चांगलं राहणार, तुम्ही फिजिकलीसुद्धा इतर लोकांच्या कंपॅरिझनने बेटर असणार. पण जर बेस्ट हवं असेल तर आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग, मोबिलिटी फ्लेक्झिबिलिटी आणि बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन ॲड करणं आवश्यक आहे. सो बॅडमिंटन जरी खेळत असाल तरी 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. झुंबा जे लोक करतात त्यांनी सुद्धा 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग, 1 दिवस मोबिलिटी फ्लेक्झिबिलिटी आणि बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन ॲड करणं आवश्यक आहे. आता जे लोक रेग्युलरली योगा करतात तर योगामध्ये बॅलन्स, कोऑर्डिनेशन, मोबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी हे ॲस्पेक्ट कव्हर होतात. ॲडव्हान्स योगा जे लोक करतात ज्याच्यामध्ये बॉडी बॅलन्सिंग एक्सरसाइजेस असतात त्याच्यामध्ये स्ट्रेंथही कॉम्पोनंट थोडा कव्हर होतो. पण जे लोक बेसिक योगा करतात त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ आणि कार्डिओ वर्कआउट्स मिसिंग असतात. त्यांनासुद्धा त्यांच्या शेड्यूलमध्ये 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि 2 दिवस कार्डिओ वर्कआउट्स म्हणजे वॉकिंग, रनिंग, सायकलिंग ॲड करणं आवश्यक आहे. आणि माझे फेवरेट, जिममध्ये जाणारे लोक, जे लोक रेग्युलरली आठवडाभर जिममध्ये जातात त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ कॉम्पोनंट एकदम टॉप असतो, परंतु बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन आणि फ्लेक्झिबिलिटीमध्ये ते फार मागे असतात. जे लोक रेग्युलर जिम करतात त्यांनी त्यांच्या शेड्यूलमध्ये रेग्युलरली योगा, बॅलन्सिंग एक्सरसाइजेस, फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइजेस ॲड करणं आवश्यक आहे. प्लस 1 ते 2 दिवस कार्डिओ वर्कआउटसुद्धा ॲड करणं आवश्यक आहे. सो एकाच पद्धतीचा वर्कआउट जे लोक करत आहात त्यांच्यासाठी ही विशेषतः रील आहे. ही रील नीट बघा, आपल्या 4 कॉम्पोनंटपैकी कुठला कॉम्पोनंट आपला मिसआउट होत आहे त्याच्यावर लक्ष घाला आणि त्या पद्धतीचे रुटीन्स आपल्या वीकली शेड्यूलमध्ये ॲड करा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एकाच रीलमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आपले आणखी काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांग. स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.